टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाडा जो आहे तो देखील आता सहभागी होणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आचार्य महामंडलेश्वर किन्नर आखाड्याचे लक्ष्मी त्रिपाठी आहेत। 2027 मध्ये जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होतोय यामध्ये देखील आपला जो आखाडा आहे तो पहिल्यांदाच सहभागी होणार आहे। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। किन्नर आखाडा 2027 नाशिकच्या सिंहस्थ कुंभामध्ये पहिल्यांदा किन्नर आखाडा नाशिकमध्ये सहभाग होणार आहे। आम्हाला खूप प्रसन्नता आहे। शर्माजी आणि खत्री मॅडम बरोबर आज आमचं बैठक झाली, खूप छान बैठक झाली। त्यांनी आश्वासन दिलं की कुठलं पण डिस्क्रिमिनेशन किन्नरांना होणार नाही, किन्नर आखाड्याला होणार नाही। आम्ही सर्वांना एकच समानाने सर्व सुविधा वगैरे देणार आणि आम्हाला पण मीटिंग्स वगैरेमध्ये सामील करणार ह्याचं आश्वासन दिलं आहे। आम्हाला देवेंद्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे कुंभाबद्दल त्याचे स्वागत किन्नर आखाड्याने केलं आहे आणि आम्ही सरकारबरोबर उभे आहोत। पूर्ण सुंदर रीतीने भव्य दिव्य रीतीने कुंभ करायचं। 2027चं सिंहस्थ कुंभ नाशिकचं किन्नर आखाडा करेल। नक्कीच नाशिकमध्ये जो कुंभमेळा होतो यासाठी आपण काही आखाड्यासाठी जागेची मागणी वगैरे केलेली आहे। ज्यावेळी कुंभमेळ्यामध्ये जे देशभरातील आपले जे समस्त आखाड्याशी संबंधित आहेत ते येणार आहेत, त्या अनुषंगाने कशी तयारी असणार आहे? खूप सुंदर तयारी असणार आहे आणि आत्तापासूनच आम्ही तयारी सुरुवात केली आहे आणि अनुरोध आहे की आम्हाला आश्रम बांधायसाठी आखाड्याचं जागा भेटावी आणि कुंभामध्ये पण आम्हाला चांगली जागा भेटावी, कारण की भरपूर आम्ही नारी रूपमध्ये आहोत आणि आखाड्यामध्ये भरपूर गॅदरिंग असते। त्या हिशोबाने सिक्युरिटी चांगली रीतीने असावी। नाशिकची आमची गद्दीपती सलमा गुरु पण आमच्याबरोबरच आहेत, पूर्ण आखाडाबरोबर आहेत सलमा नायकजी आणि पवित्र पार्वती नंदगिरी अध्यक्षा महाराष्ट्राची, जनरल सेक्रेटरी पायल नंदगिरी, हे सर्व महाराष्ट्राचे जितके पण आमचे आखाड्याचे संबंधित लोक आहेत सर्व फार उल्हासित आहेत, हर्षित आहेत की 2027चा कुंभ आम्ही करणार आहोत। आत्ताच प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला, या कुंभमेळ्यामधलं काही आपण जे सजेशन आहेत, काही सूचना आहेत ते आपण सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला करणार आहोत? सरकारला पूर्ण माहिती आहे कसं केलं ते कुंभ। ते स्वतः आलेले, शर्माजी आलेले, आमची खत्री मॅडम आलेले आहेत कुंभाला, पाहिलं त्यांनी कुंभ, ते तिथून ते टचमध्ये आहेत आणि तसंच ह्या 2027चा सिंहस्थ कुंभ पण सुंदर भव्य आणि दिव्य होईल। नक्कीच जो नाशिकमध्ये आता कुंभमेळा होणार आहे यामध्ये आपल्या आखाड्यातील कोण कोण उपस्थित असणार आहे, किती प्रमाणात भाविक भक्त त्याचबरोबर उपस्थित असणार? पूर्ण आखाडा संबलित आम्ही सांगू नंबर गेम्समध्ये आम्ही नाही आहोत, पण पूर्ण भारतातून आणि विदेशातून किन्नरी येणार आणि सर्व येणार आमच्याकडे। नक्कीच आणखी एक वेगळा प्रश्न होता, ममता कुलकर्णी ज्या आहेत अभिनेत्री होत्या त्यांना आपण पदवी दिल्याने कुठेतरी आता यावरती देखील अनेक टीका होऊ लागली। टिप्पणी आहे किन्नर आखाड्याचे, ते श्री यमाई ममता नंदगिरी आमची महामंडलेश्वर आहे आणि राहणार आखाड्यासोबतच आहेत, ते आखाड्यासोबतच आहेत। नक्कीच आपल्यासोबत किन्नर आखाड्याचे हे होते आणि त्यांनी नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्यामध्ये त्यांचा आखाडा जो आहे तो पहिल्यांदाच यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी आखाड्यासाठी जागा द्यावी अशा पद्धतीची देखील मागणी केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।